वेलकम स्टुडंट. आपण मॅग्नेटिक फील्ड टू इलेक्ट्रिक करंट चॅप्टर ऑब्झर्व करत आहोत आणि या चॅप्टरमधला आपण पॉईंट बघितला या बायोट सावर्ट्स लॉ आणि त्या बायोट हे ॲप्लिकेशन्स आपण इथं ऑब्झर्व करतोय. म्हणजेच बायोट सावर्ट्स लॉचा यूज करून आपण डिफरंट पॉईंट्सवरती मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करू शकतो. ते कशा पद्धतीने हे पॉईंट केले. We observe the magnetic induction due to infinitely long straight current carrying conductor. ठीक आहे, carrying conductor through मला फाइंड आउट करता येणार आहे बाय युजिंग बायोट सावर्ट्स लॉ. तो आपण पॉईंट ऑब्झर्व केलाय आणि त्याच्यानंतर आपण एक सर्क्युलर लूप घेतलेले, करंट कॅरिंग लूप घेतलेले आणि त्या लूपच्या ॲक्सिस वरती एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. वी कॉल्ड ॲज द जे आहे ते मला ऑब्झर्व होणार आहे. कशा पद्धतीने आपण ते फाइंड आउट करतो त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलेलं. Okay, then today we observed the current carrying loop and the या पॉईंटमध्ये आपल्याला ऑब्झर्व काय करायचं बघा. टायटल आहे आपल्या टॉपिकचं मॅग्नेटिक लाईन्स फॉर दी करंट लूप. जो करंट लूप आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑब्झर्व केलेला आहे, तर त्या करंट लूप थ्रू ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. इन प्रिव्हियस टॉपिक वी कॉल्ड ॲज दी करंट कॅरिंग लूप बिहेव ॲज ए मॅग्नेटिक डायपोल. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय म्हटलं होतं की करंट कॅरिंग लूप जर असेल तर ते कशासारखं बिहेव करते, मॅग्नेटिक डायपोल सारखं बिहेव करते. तर मग त्या करंट कॅरिंग लूपचा नॉर्थ पोल कोणत्या प्लेनवरती असेल आणि साऊथ पोल कोणत्या प्लेनवरती असणार आहे हे डिसाईड करण्यासाठी ज्या लाईन्स ऑफ फोर्सेस तिथं आपल्याला ऑब्झर्व होणार आहेत त्यावरून आपण ते डिसाईड करू शकतो. तर आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये तेच ऑब्झर्व करायचं आहे की जर आपण करंट कॅरिंग लूप इथं लक्षात घेतोय आणि जर करंट कॅरिंग लूप हा मॅग्नेटिक डायपोल सारखा बिहेव करतोय तर लाईन्स ऑफ फोर्सेस कशा पद्धतीने ट्रॅव्हल होणार आहेत आणि त्याचबरोबर इथं नॉर्थ पोल कसा आपण डिसाईड करणार आणि साऊथ पोल कसा डिसाईड करणार हे आपला आजचा पॉईंट असणार. या आधीचा जो पॉईंट बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रेट कंडक्टर घेतला होता. अँड व्हेन करंट फ्लोज थ्रू दी कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड दॅट कंडक्टर अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड दी स्ट्रेट आपण घेतलेला आहे आणि त्याच्या थ्रू जर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे ते त्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन साठी आपण इथं यूज केला होता राईट हँड थंब रूल. काय आपण घेतला होता, हिअर वी कन्सिडर दिस इज दी करंट कॅरिंग कंडक्टर विच इज हेल्ड इन अवर राईट हँड. सो अप स्ट्रेचेड थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्ल फिंगर्स इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय दी करंट कॅरिंग कंडक्टर. ओके, पण आता आपण याच कंडक्टरचं लूपमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. हा कंडक्टर आता स्ट्रेट राहिलेला नाही आहे, तर हा कंडक्टर अशा पद्धतीने आपण लूपमध्ये कन्व्हर्ट केलेला एक सर्क्युलर लूप त्याचं बनवलेलं आहे. मग या सर्क्युलर लूप थ्रू जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन मग आपण कसं डिसाईड करणार आहोत. तर या अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण स्ट्रेट कंडक्टर कन्व्हर्टेड इन टू दी लूप देन वी यूज the right hand palm rule to decide the direction of magnetic field. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन डिसाईड करण्यासाठी आपण इथं यूज करणार आहोत राईट हँड पाम रूल. ठीक आहे, इथं दोन वेगळे पॉईंट इथं लक्षात घ्यायचे. जर स्ट्रेट कंडक्टर आहे तर आपण राईट हँड थंब रूल यूज करतोय आणि जर सर्क्युलर लूप किंवा लूप आपण घेतलेलं आहे करंट कॅरिंग लूप तर तिथं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कन्सिडर करण्यासाठी आपण यूज करणार आहोत राईट हँड पाम रूल. मग काय आहे तो पाम रूल तो बघूयात आणि मग पुढे जाऊयात. बघा, हिअर वी ऑब्झर्व दी राईट हँड पाम रूल. कर्ल दी पाम ऑफ युअर राईट हँड अलॉंग दी circular wire. ठीक आहे, with the fingers in the direction of the current, then stretched thumb gives the direction of magnetic field. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तुमचा लूप आहे, हा तुमचा करंट लूप आहे, याच्यामधून करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय. ओके, अशा पद्धतीने फ्लो होतोय. तर आपला हा जो राईट हँडचा पाम आहे तो आपण अशा पद्धतीने त्या डायरेक्शन ऑफ करंट आपण काय केला, पाम हा कर्ल केलेला आहे अराउंड दी लूप. देन दी फिंगर्स
ज्या डायरेक्शनमध्ये असतील, दिस फिंगर्स इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट. हे फिंगर्स काय इंडिकेट करणार आहेत? डायरेक्शन ऑफ करंट. अँड दिस स्ट्रेचेड थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग करंटचं डायरेक्शन हे असं आहे, तर हे कशाने आपल्याला मिळालं? हा थंब जे आपण पाम इथं स्ट्रेच केलेला आहे. अवर पाम इज कर्ल अराउंड दी सर्क्युलर वायर. ठीक आहे, राईट हँडचा पाम आपण या सर्क्युलर वायरच्या अराउंड कर्ल केला आहे. तर हे तुमचे फिंगर्स जे असणार आहेत. सो द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ द करंट. फिंगर कोणत्या डायरेक्शनमध्ये आहेत? करंटच्या डायरेक्शनमध्ये आहेत. तर तुम्हाला थंब जो अपस्ट्रेचड थंब असेल तो इंडिकेट करणारे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता करंट या डायरेक्शनमध्ये, तर मॅग्नेटिक फील्ड या लूप थ्रू तुम्हाला मिळणार कसं? अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, अपवर्ड डायरेक्शन तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार आहे. तर अशा पद्धतीने लूप जर आपण घेतोय तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड आपण ऑब्झर्व करू शकतो आणि त्याचं डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग राईट हँड पाम रूल. तर तशाच पद्धतीने मी हा लूप इथं ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, करंटचं डायरेक्शन पहा, हे करंटचं डायरेक्शन आहे. आय करंट या लूपमधून पास होतोय, हे करंटचं डायरेक्शन आहे. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कशा असतील? मॅग्नेटिक फील्ड. आता आपण याला पाम रूल असा यूज केला. हा पहा, इथं यूज करूयात. ओके, या साईडला आपण यूज केला. तर करंटचं डायरेक्शन बघा, हे तुमचे फिंगर जे आहेत ते काय दाखवत आहे तुम्हाला? डायरेक्शन ऑफ करंट रिप्रेझेंट करतायत. आणि मग अप स्ट्रेचेड थंब, हे बघा ॲरो हेड कुठे आहेत? अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजेच हे अपवर्ड डायरेक्शनमध्ये तुमच्या मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. म्हणजेच आपले लाईन्स ऑफ फोर्सेस ज्या या लूप थ्रू ऑब्झर्व होतील त्या कशा असणार? अपवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणार आहेत. आणि मग ॲरो हेड ज्या डायरेक्शनमध्ये असतील, that plane of the loop is called as the north pole. तो प्लेन आपण काय म्हणून कन्सिडर करणार आहोत? नॉर्थ पोल म्हणून कन्सिडर करणार आहोत. मग त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट प्लेन जो असणार आहे त्या लूपचा तो असेल साऊथ पोल. म्हणजे आपण इथं हा बघूयात, हा लूप आहे. ठीक आहे, करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय, तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं आहे? अपवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे हा जो प्लेन आता तुमच्या समोर जो दिसतोय याचा प्लेन, हा जो प्लेन असणार आहे, हा प्लेन नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट करेल. आणि याच्या एक्झॅक्ट माझ्या साईडचा जो प्लेन असेल हा एक्झॅक्ट साऊथ पोल म्हणून बिहेव करणार आहे. दिस प्लेन टुवर्ड्स युअर साईड इज ॲक्ट ॲज अ नॉर्थ पोल, अँड द प्लेन विच इज टुवर्ड्स माय साईड दॅट इज दी साऊथ पोल. हा साऊथ पोल असेल याचा आणि हा नॉर्थ पोल असणार आहे. तो कसा डिसाईड केला? तर बाय युजिंग राईट हँड पाम रूल. राईट हँड पाम रूलचा यूज केलेला आहे. our curl finger represent the direction of current, then a stretched thumb indicate the direction of the मॅग्नेटिक फील्ड. आणि त्यावरून तुम्हाला लाईन्स ऑफ फोर्सेस कशा एंटर होताना दिसणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनने अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने अपवर्ड डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल होणार आहेत. आणि अशा ट्रॅव्हल होऊन पुन्हा कशा असतील? ठीक आहे, इथून स्टार्ट झाल्या, या प्लेनवरून स्टार्ट झाल्या आणि इकडे येऊन त्या पुन्हा इनसाइड दी सेकंड प्लेन म्हणजे साऊथ पोलला एंटर होणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, जर आपण डायपोल घेतला आहे तर लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्टेड ॲट नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन दी साऊथ पोल. मग तसंच झालेलं आहे, हा नॉर्थ पोलवरती स्टार्ट झाल्या लाईन्स ऑफ फोर्स अँड राऊंड इथं कर्ल होऊन पुन्हा इथे साऊथ पोलकडे येणार आहेत. हे पहा, इथं या प्लेनवरती स्टार्ट झाल्या आणि कुठे आल्या? पुन्हा इकडे आलेल्या आहेत. ह्या मॅक्झिमम मोठ्या स्प्रेड झालेल्या आहेत, त्यामुळे ह्या पूर्ण आपण दाखवलेल्या नाही आहेत, पण त्या कशा असणार आहेत? ह्या अशा पद्धतीने या प्लेनवरती, अप्पर प्लेनवरती स्टार्ट झाल्या आणि लोअर प्लेनवरती त्या एंड झालेल्या आहेत. मग जिथं स्टार्ट होतात तो कोणता आहे? नॉर्थ पोल. जिथं एंड होतात तो कोणता असणार आहे? साऊथ पोल. किंवा त्यापेक्षा सोपी प्रोसेस आपण लक्षात ठेवत, ॲरो हेड ज्या डायरेक्शनमध्ये असेल तो असेल तुमचा नॉर्थ पोल आणि त्याच्या अपोजिट पोल साऊथ पोल असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस फॉर करंट लूप इथं आपल्याला डिसाईड करता येणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन फॉर दी करंट लूप बाय युजिंग राईट हँड पाम रूल सांगता येऊ शकतं. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. तर याच्यानंतर बघा, आपण या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲक्सियल पॉईंटवरती मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, मग हे जे मॅग्नेटिक इंडक्शन जे आपण इथं फाइंड आउट केलं, फॉर्म्युला काय होतं तुमचा? हा पहा,
हियर वी फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन ऑन दी ॲक्सियल पॉईंट. आता ॲक्सियल पॉईंट म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं असेल, हा तुमचा लूप आहे, ठीक आहे, आणि या लूपचा हा सेंटर असेल असं मी कन्सिडर केलेलं आहे. हा सेंटर आहे. तर ही जी लाईन आहे त्या सेंटरमधून जाणारी, तुम्हाला ही वायर दिसते, ही मी कन्सिडर केली आहे. समजा हा लूप मी असा प्लेस केलेला आहे, तर हे सेंटरमधून जाणारी ही जी लाईन असणार आहे, या लाईनला काय म्हणणार आपण? ॲक्सिस म्हणणार आहोत. मग या ॲक्सिसवरती कुठंही आपण एक पॉईंट कन्सिडर केला तर या पूर्ण लूप थ्रू त्या ॲक्सियल पॉईंटवरती मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होणार आहे. आणि ते मॅग्नेटिक इंडक्शन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑब्झर्व केलं आहे. ते प्रिव्हियस लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. आणि फॉर्म्युला काय मिळाला होता आपल्याला? BZ इक्वल टू μ0I कॅपिटल R स्क्वेअर अपॉन 2 इंटू झेड स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 असा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तर तो प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर इथं आपण जर कन्सिडर केलं Z इज इक्वल टू 0. झेड काय, कोणतं डिस्टन्स घेतलं होतं आपण? झेड हे डिस्टन्स, तर सेंटरपासून जो ॲक्सियल पॉईंट आपण कन्सिडर केला, ॲक्सिसवरचा जो एक पॉईंट कन्सिडर केला होता, तर सेंटरपासून त्या ॲक्सियल पॉईंटचं डिस्टन्स हे झेड कन्सिडर केलं होतं. तर इथं आपण कन्सिडर केलं की झेड हा 0 आहे, म्हणजे जो पॉईंट वेअर वी विल फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन, तो पॉईंट एक्झॅक्ट सेंटरला आहे असं आपण कन्सिडर करेल. झेड 0 आहे म्हणजेच पॉईंट कुठं आला? सेंटरला आलेला आहे. इफ वी कन्सिडर झेड इक्वल टू 0 अँड कॉईल हॅव n नंबर ऑफ टर्न्स, कॉईलला किती टर्न्स आहेत? n नंबर ऑफ टर्न्स आहेत. तर मग त्यावेळी आपला हा जो फॉर्म्युला आहे, फर्स्ट फॉर्म्युला, हा चेंज होईल. फर्स्ट, इफ झेड इक्वल टू 0 देन फॉर्म्युला बिकम ॲज सच BZ इक्वल टू μ0I अपॉन 2R. Okay, and if the coil have n number of turns, capital N number of turns, then the formula become as BZ equal to μ0 n into I divided by 2R. असाच एक फॉर्म्युला आपण याच्या आधीचा जो सर्क्युलर अर्कसाठीचा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला, त्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला ऑब्झर्व केलेला आहे. ठीक आहे, दॅट इज दी फॉर्म्युला. थोडं मॉडिफिकेशन आपण केले. कन्सिडरेशन काय केसमध्ये आपण काय पाहिलं, तर झेड इक्वल टू 0 अँड कॉईल हॅव n नंबर ऑफ टर्न्स. ओके, आता बघा हा जो ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड जे आपण फाइंड आउट केलं, ते आपण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ते कशा पद्धतीने? तर पुढचा आपला तोच पॉईंट असणार आहे. ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्डचा. पहा, BZ इक्वल टू μ0I R स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट झेड स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर रेस टू 3/2. करेक्ट, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मग हिअर वी कन्सिडर झेड इज व्हेरी मच ग्रेटर दॅन R इज दी रेडियस ऑफ अवर लूप जो आपण घेतलेला आहे त्याची रेडियस आहे कॅपिटल R. आता जर जो ॲक्सियल पॉईंट जो आहे ह्या लूपवर, जो ॲक्सिस आपण घेतलेला आहे, हा खूप मॅक्झिमम पॉईंट आपण हाय लेंथवरती आपण तो ॲक्सियल पॉईंट इथं आपण कन्सिडर केलेला असेल. So here we called as if Z is very much greater than R, Z हा R पेक्षा खूप मॅक्झिमम डिस्टन्स वरती असेल, तर हा R जो आहे म्हणजेच रेडियस त्या लूपची जी असेल दॅट इज निग्लिजिबल. दॅट डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल, सो दॅट इज निग्लिजिबल. आणि ते जर निग्लिजिबल असेल तर या फॉर्म्युल्यामधला हा R जो आहे तो आपण निग्लेक्ट करू शकतो. सो दिस फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला बिकम ॲज सच BZ इक्वल टू μ0I कॅपिटल R स्क्वेअर डिवाइड बाय 2Z क्यूब. कारण काय झालं, हा कॅपिटल R स्क्वेअर हा आपण काय केला? निग्लेक्ट केला. त्यामुळं 3/2 हा जो पॉवर आहे याला अप्लाय झाला. 2 टू गेट कॅन्सल, बेस सेम असेल. हे पहा, अशा पद्धतीने तिथं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. मी इथं तुम्हाला करून दाखवते. कॅपिटल R स्क्वेअर रेस टू 3/2 हा आपण निग्लेक्ट केला. सो झेड स्क्वेअर रेस टू 3/2, 2 टू गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज झेड रेस टू 3. त्यामुळे इथं डायरेक्टली मी काय लिहिलं? झेड रेस टू 3 अशा पद्धतीने इथं नोट डाऊन केलेलं आहे. ओके, नाव BZ इक्वल टू μ0I कॅपिटल R स्क्वेअर डिवाइड बाय 2Z. मग या फॉर्म्युल्याला आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या फॉर्म आणायचं आहे. सो
हिअर एरिया ऑफ द त्या जो लूप आपण घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल हे लूप मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, तर या लूपचा एरिया मी कन्सिडर केला आहे ए आहे, मीन्स पाय आर स्क्वेअर. रेडियस ऑफ दिस लूप इज कॅपिटल आर, सो एरिया काय असणार आहे, एरिया इज पाय आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल आर स्क्वेअर इक्वल टू ए बाय पाय. मग ही आर स्क्वेअरची व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली. सो बी झेड इक्वल टू म्यू 0 आय ए डिवाइड बाय 2 पाय झेड क्यूब. आणि आता बघा याच्यामध्ये ही एक टर्म मिळाली तुम्हाला आय इंटू ए, आणि याच्या आधीच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलंय आय इंटू ए काय असतं, आय इंटू ए इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, दॅट इज प्रॉडक्ट and area of the loop. That product is called as the magnetic dipole moment. So here we get the I into A equal to capital M, that is the vector quantity. मग त्याच्यामध्ये वेक्टर कोणते असेल, m bar equal to I into A bar. A bar is the area vector. A bar काय असणार आहे, एरिया व्हेक्टर असणार आहे. तो कसा आहे, अलॉंग द ॲक्सिस असणार आहे, याच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर असा असणार आहे. ठीक आहे. सो हा जो एम बार मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला इथं ऑब्झर्व झाला. आता लूप आहे इथं आपल्याला क्लिअर झालं की जर आपण डायपोल सारखं हे आपण इथं क्लिक केलेलं, मग याच्यावरून आपल्याला इथं या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं डायरेक्शन कसं असेल, तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं डायरेक्शन इज फ्रॉम निगेटिव्ह पोल टू पॉझिटिव्ह पोल असणार आहे. म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं डायरेक्शन अशा पद्धतीने असणार आहे. हा तुमचा साऊथ पोल म्हणजे निगेटिव्ह पोल असतो, नॉर्थ पोल हा पॉझिटिव्ह पोल असतो. तो अपर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं फॉर्म्युला चेंज झालेला ऑब्झर्व होईल. सो आय इंटू ए हा रिप्लेस होईल एमने. सो बी झेड इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 पाय इंटू कॅपिटल एम अपॉन झेड क्यूब, असा तुम्हाला इथं फॉर्म्युला क्रिएट झालेला दिसणार आहे. आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये इथं आणण्याचा प्रयत्न करूयात. म्यू 0/4 पाय ही आपले स्टँडर्ड व्हॅल्यू आहे कॉन्स्टंटची, त्यामुळे 2ने मल्टिप्लाय करते आणि 2ने डिव्हाइड करते. तो फॉर्म्युला काय झाला, बी झेड बार इक्वल टू म्यू 0/4 पाय इंटू 2m बार डिवाइड बाय झेड क्यूब. ओके, हियर m बार इज दी व्हेक्टर क्वांटिटी. ओके, ही काय असणार तुमची वेक्टर क्वांटिटी, दॅट इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो हिअर वी गेट द मॅग्नेटिक फील्ड इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आपल्याला ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड इथं मिळालेलं आहे कोणत्या फॉर्ममध्ये, इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या. आणि हे जे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड आपण इथं फाइंड आउट केलं, दॅट इज अनालॉगस फॉर्म्युला जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स केसमध्ये आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स केसमध्ये सुद्धा डायपोल लक्षात घेतलं आणि डायपोलच्या ॲक्सियल पॉईंटवरती मॅग्नेटिक फील्ड आपण केलं तर तुम्हाला सेम अशा पद्धतीने फॉर्म्युला ऑब्झर्व होतो. ई बार इक्वल टू 2p बार अपॉन 4 एप्सिलॉन 0 झेड क्यूब. सो दिस मॅग्नेटिक फील्ड इज अनालॉगस टू दी इलेक्ट्रोस्टॅटिक्स केस. इलेक्ट्रोस्टॅटिक केसच्या एक्झॅक्ट अनालॉगस तुम्हाला ऑब्झर्वेशन इथं मिळणार आहे. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण टोटली 3 पॉईंट बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट आपण ऑब्झर्व केलेलं आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस फॉर करंटसाठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ वी ऑब्झर्व राईट पाम रूल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लूप. आणि त्यानंतर आपण इथं फॉर्म्युला इथं फाइंड आउट केलेला आहे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, तर अशा हा आलेला आहे पॉईंटपर्यंत आपण इथं थांबूयात. ओके स्टुडंट, थँक्यू.